इथे काही लोक आहेत ते मराठी बोलतातच. युपीवाले जे आहेत ना ते मराठी काही लोक बोलतात. अरविंद, या सुशिक्षित माणसाला लायसन द्यायला पाहिजे होते, पण अनपढ लोकांना लायसन दिले. त्यांना मराठी येत नाही, हिंदी पण येत नाही काय लोकांना, आणि ते भोजपुरी बोलतात युपीवाले. रिक्षावाल्यांनी पण मराठी बोललं पाहिजे, आणि पाठी जे बसतात त्यांनी पण मराठीतच विचारलं पाहिजे. कारण काय होते आजकाल पॅसेंजर पण हिंदीत बोलतो. त्यांना मी व्यवस्थित शिकवतो, बाबा ह्या पद्धतीने मराठी माणसाबरोबर मराठी बोला. हिंदी भाषिक असलेले त्यांच्याशी तुम्ही मराठी बोला. त्यांना मी उजळणी म्हणून हे दिलेलं आहे की हे वाचा, आणि मी त्यांना हे पण सांगितलेलं आहे की तुम्ही सकाळचे पेपर घ्या मराठी. हे आहेत गोरेगावमधील 71 वर्षीय रिक्षा चालक ज्योतिराम तारळकर. एकेकाळी मुंबईच्या गिरणीमध्ये काम करणारे ज्योतिराम यांनी गिरण्या बंद झाल्यानंतर 1998 साली रिक्षा चालवायला सुरुवात केली. तेव्हापासून आजपर्यंत ते मुंबईच्या रस्त्यावरचं जीवन जवळून पाहत आलेत, आणि आत्ता सुरू असलेला मराठी भाषेचा मुद्दाही. इथे काही लोक आहेत ते मराठी बोलतातच. युपीवाले जे आहेत ना ते मराठी काही लोक बोलतात. अरविंद, या आता हे अरविंद शुक्ला आहेत, हे मराठी व्यवस्थित ह्याला येतेच मराठी. फक्त काय अजूनमधून एक तुटक मराठी बोलतात, पण मराठी समजते सगळं. आपण जे काय बोलतो ते ना 100% समजते, फक्त बोलताना थोडे अडकळतात. बाकी त्यांना हे बोर्डावर जे लिहिलेलं आहे ते त्यांना वाचता येते अगदी 100%. आधीपासूनच हे चाललेलं आहे. फक्त काय हा जो नियम गव्हर्नमेंटने काढला आहे आणि हे लायसन वगैरे त्यावेळेला दिली ती चुकीची दिली ना. हा नियम पहिल्यापासून आहे, मराठी यायलाच पाहिजे. मग तुम्ही पैसे देऊन का लायसन दिले? अनपढ लोकांना पण लायसन दिले. सुशिक्षित माणसाला लायसन द्यायला पाहिजे होते, पण अनपढ लोकांना लायसन दिले. त्यांना मराठी येत नाही, हिंदी पण येत नाही काय लोकांना, आणि ते भोजपुरी बोलतात युपीवाले. ते असं होता कामा नाही होतं. माझा जन्मच मुंबईत झाला. मी पूर्वी मिलमध्ये कामाला होतो. मिल बंद झाल्यानंतर मी 98ला रिक्षा घेतली, आणि आतापर्यंत 2026पर्यंत मी रिक्षा चालवतो. या मराठी भाषेच्या मुद्द्यावरती ज्योतिराम यांनी थेट कृती करण्यावर भर देत आपल्या अमराठी सहकाऱ्यांच्या पोटावर पाय येऊ नये म्हणून थेट बालभारतीच्या पहिलीच्या पुस्तकापासून सुरुवात करत या अमराठी चालकांना मराठीचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. पण मराठी हे बोललंच पाहिजे. रिक्षावाल्यांनी पण मराठी बोललं पाहिजे, आणि पाठी जे बसतात त्यांनी पण मराठीतच विचारलं पाहिजे. कारण काय होते आजकाल पॅसेंजर पण हिंदीत बोलतो. त्यामुळे पुढच्या मी मराठी आहे, मला हिंदीमध्ये बोलावं लागते त्यांच्याशी. 95% पैसेंजर बोलते हैं. 95% कोई भी आए, आप देखो खड़े होके कोई भी आएगा बोलेगा भैया गोरेगांव स्टेशन जाएगा, यही सब, भैया IT पार्क चलेगा, भैया गोकुल धाम. अगर पैसेंजर हम लोगों से मराठी में बोलेंगे तो हम लोगों को समझ में आएगा, हम लोग भी बोलेंगे. मराठी में बोलत नाही त्यांनी, तो पैसेंजर 95% पैसेंजर हिंदीमध्येच बोलतात हे लोक, आणि त्यामुळे ह्यांना आम्हाला पण सवय होते. आम्ही पण आता मी मराठी आहे, पण त्या समोरचा माणूस जर हिंदीत बोलायला लागल्यावर आपण मराठी बोलल्यानंतर ते म्हणतात अरे काय बोलतो हे तू, असं होते. ही आता उजळणी सगळ्या ज्यांना मराठी येत नाही त्यांना मी हे शिकवायचा प्रयत्न करतोय आता. आणि हा ब्लॅकबोर्ड आहे, त्याच्यावर पण मी काही लिहिलेलं आहे, त्यांना वाचायला सांगितलेलं आहे. मी आता अगोदर पण दिलेलं आहे, आणि सगळे मराठी व्यवस्थित वाचतात. इथे जे लाईनमध्ये आहेत त्या सगळ्यांना मराठी येते. त्यांना मी व्यवस्थित शिकवतो, बाबा ह्या पद्धतीने मराठी माणसाबरोबर मराठी बोला. हिंदी भाषिक असलेले त्यांच्याशी तुम्ही मराठी बोला, आणि त्याप्रमाणे ते आता मराठी बोलायला थोडे चालू केलेलं आहे. आणि त्यामुळे पॅसेंजरसुद्धा आता मराठी बोलायला लागलेले आहेत. आणि आम्ही पाठीमागे हे लावलेलंच आहे बोर्ड प्रत्येक रिक्षाच्या पाठी, मराठी बोला, मराठी शिका, आणि माझ्या रिक्षात बसा, असं आम्ही पाठीमागे लिहिलेलं आहे. फक्त याला कालावधी आणखी वाढवून द्यायला पाहिजे थोडासा, की मराठी शिकेपर्यंत काही लोकांना द्यायला पाहिजे. कारण याच्यामध्ये लोकांचे 3-3 लाख 4-4 लाख रुपये गेलेले आहेत. रिक्षा कर्जाने घेतलेले लोक आहेत. त्यामुळे जर एकदमच बंद केलं तर त्या लोकांचं फार मरण होणार आहे, आणि त्या गव्हर्नमेंटने याचा विचार करायला पाहिजे. मुंबईत व्यवसाय करतोय तर रिक्षा चालकाला मराठी भाषा बोलता आली पाहिजे असं त्यांचं ठाम मत तर आहेच, पण प्रवाशांनीही रिक्षा चालकांशी मराठीतच बोलायला हवं, तरच भाषेची देवाणघेवाण होईल आणि भाषा वाढेल असं त्यांचं प्रांजळ मत आहे. जे मराठी शिकण्यासाठी सकारात्मक आहेत अशा चालकांना एक संधी द्यायला हवी आणि थोडा वेळ द्यायला हवा असंही त्यांचं म्हणणं आहे. त्यासाठी व्यवस्थित मिळालं आहे. आम्ही आता 12 खाडी घेतलेली आहे. बालभारती म्हणजे पहिलं जे पुस्तक असतं ते पुस्तक मी आणलेलं आहे. त्यांना ते ग ब भ न याच्यापासून सुरुवात केलेली आहे, आणि मराठीमध्ये काही वाचतातच आता. ते हे सगळं वाचायला येते रिक्षावाल्याला. हे रिक्षावाले वाचतात. त्यांना मी उजळणी म्हणून हे दिलेलं आहे की हे वाचा, आणि मी त्यांना हे पण सांगितलेलं आहे की तुम्ही सकाळचे पेपर घ्या मराठी.
मुंबईचा ओपेरा आहे, संध्याकाळ आहे, हे वगैरे इतर पेपर आहेत, ते पेपर तुम्ही वाचले तर तुम्हाला मराठी बोलायचं आणि वाचायचा सुद्धा सराव होऊन जाईल आणि त्यांना मराठी व्यवस्थित येते. रिक्षा चालक ज्योतिराम यांनी सुरू केलेल्या या मिशनमुळे गोरेगाव येथील अनेक अमराठी चालक मराठी वाचू लागलेत, हेही नसे थोडके. लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट.